आदिवासीची अवकात किती आहे? 5,000ची आहे. तुम्हाला काहीही मिळणार नाही. पण विकासासाठी असलेले विकास विभाग कोणाचा विकास करतोय? कोणाचा विकास? स्वतःचा विकास करतोय. 1.5-2 लाख रुपये क्लार्कला पगार असतो. तो अधिकारी या आलेल्या आदिवासीला जुमानत नाही. त्याला तुम्हाला कुठे बसवलं होतं निवेदन द्यायला आल्यावर? कुठे बसवलं होतं? इथं रस्त्यावर बसवलं होतं. ही तुमची आमची अवकात आहे. या शासनाची अवकात, आपली अवकात रस्त्यावर. म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. आपल्याला जो GR मिळालाय 5,000 दराचा, तो लागू करण्यासाठी यांना जून पासून वेळ होता. कधीपासून? जुलैमध्ये 4 तारखेला जरी GR निघाला असेल तरी त्याचं पूर्वनियोजन मुलांना पैसे टाकण्याचं कधीपासून पाहिजे होतं? अगोदरपासून पाहिजे होतं ना. कारण आगाऊ 3 महिन्याचा भत्ता देणार आहे. जून महिन्याचे आगाऊ 3 महिने पकडले तर कधी जाते? मे मध्ये. कमीत कमी मे मध्ये यांनी करायला पाहिजे होतं ना. केलेलं नाही. तुम्हाला जुन्या दराने पैसे टाकलेत. आगाऊ 3 महिने म्हणून आगाऊ लेट टाकलेत. आम्ही वाट बघितली की तुमचं नियोजन असेल, GR लागू झाला नसेल, शासनाकडे पैसे नसतील. आमच्याकडे संयम होता. आम्ही गरीब घरचे मुलं आहोत. आम्ही पैशासाठी इथं हॉस्टेलला आलो नाही, शिक्षणासाठी आलोय. शिक्षण घेणं महत्वाचे म्हणून 3 महिने सहन केले, कळ काढली, उपाशी राहिलो. 3 महिन्याला यांनी पैसे टाकले, ते जुन्या दराने टाकले. आणि आत्ता सुद्धा आम्हाला हॉस्टेलमधून सांगतात आणि मेसेज पाठवतात की DBT मध्ये दुरुस्ती, वेबसाईट मध्ये दुरुस्ती करायची आहे. ते IT सेलकडे. अरे IT सेल आम्हाला काय घेणं देणं? कोण आहे IT सेल? आदिवासी विकास विभाग पाहिजे आम्हाला. GR आदिवासी विकास विभागाचा आहे. ITच्या माथ्यावर का मारता? असू द्या IT काय असेल ते, पण नियोजन करणं कोणाचं काम आहे? नियोजन करणं आदिवासी विकास विभागाचं काम आहे. यांनी नियोजन का केलं नाही? 3 महिने वेट केल्याच्या नंतर परत आता दुसरी सायकल टाकली. कितवी? दुसरी सायकल टाकली. ती किती? जुन्या दराने नवीन दर लागू केला नाही. म्हणजे वर्षाचे 6 महिने संपले. किती? 6 महिने संपले म्हणजे वर्षाचा अर्धा वर्ष. अर्ध्या वर्षाला आमची सेमिस्टर एक्झाम. मग हे आम्हाला पैसे कधी देणार? नंतर त्यांचं म्हणणं आम्ही फरक काढू. अरे काय शासकीय कर्मचारी आहे का? भत्ता लागू झाला फरकाने देऊ, कारण त्याचे पैसे मंथली चालू आहेत. हे आदिवासी विकास विभागाचे वसतिगृहाचे विद्यार्थी आहेत. यांचं नियोजन तुम्हाला पहिलं करायला पाहिजे. फरक काढायला कोण सांगतंय? आदिवासी विकास विभागाला IT सेल. अरे कोण आहे तो IT सेल? काय संबंध आमचा? IT सेलला तुम्ही आदेश द्या ना. आदिवासी विकास विभागाने IT सेलला आदेश द्यायला पाहिजे. अरे करा दुरुस्ती तुम्ही. पोर्टलमध्ये काय दुरुस्ती करायची आहे तुम्हाला? आम्ही पण एज्युकेटेड आहे. आमचे पण मुलं इंजिनियर आहेत, मेडिकलला आहेत. त्यांना कळतं ना. फक्त अमाऊंट चेंज करायची होती. काय करायची होती? आम्ही मूर्ख हो का? आम्हाला चुत्या बनवता की IT सेल मध्ये दुरुस्ती करायला सांगितलंय. IT सेल दुरुस्त करणार आणि मेसेज टाकला की 17 तारखेला दुरुस्त करणार. कधी? IT सेल वाले दुरुस्ती पोर्टल चालू करणार. गृहपाल त्यावर इन्फॉर्मेशन भरणार आणि इन्फॉर्मेशन झाल्यावर स्क्रुनिटी होणार आणि ती स्क्रुनिटी PO कडे पाठवणार, प्रकल्प अधिकाऱ्याकडं. प्रकल्प अधिकारी त्याला मान्यता देणार. मग ते ATC कडे येणार. ATC आयुक्ताला पाठवणार. आयुक्त मंजुरी देऊन ते IT सेलला पाठवणार. IT सेल त्या अमाऊंटचं बिल बनवणार आणि परत ते आयुक्ताला देणार. आयुक्त त्याला परमिशन देणार आणि मग ते ट्रेझरी मध्ये जाणार आणि ते पास होणार. नंतर IT सेलला पैसे मिळणार आणि आमच्या बोकांडी वर्ष संपल्यावर देणार. कधी? काय लाज वाटते का? शरम वाटते का? एवढं लाज वाटली पाहिजे. लाज वाटली पाहिजे या डिपार्टमेंटला. ज्यावेळेस मुलांना इथं यायला लागतं, तुमचा GR इम्प्लिमेंट करा म्हणून सांगायला लागतं. तुम्हाला इम्प्लिमेंट नाही करता येत. आम्हाला दुसऱ्या गोष्टीचं इम्प्लिमेंट नको होतं. आमचे भत्ते ठीक आहे, निर्वाह भत्ता आम्ही मान्य केला असता, पण भुकेसाठी भुकलेल्या पोटाला किती वेळ थांबवणार? त्याचे तरी कमीत कमी तुम्ही पैसे 5,000 प्रमाणे द्यायला पाहिजे होते की नाही? कधी अक्कल येणार यांना? आम्ही शिकवायचं का इथं येऊन ऑफिसला? यांचा जर पेमेंट महिन्याला होत असेल तर आमचे पैसे जे लागू झालेले महिन्याला का नाही पडत? किती मुलांना 7 दिवसामध्ये DBT पडली मला सांगा?
दिली काय का मुलाला तरी? यांनी करायला पाहिजे होतं ना. ज्या वेळेस आम्ही हॉस्टेलला येतो, आम्हाला ऍडमिशन घ्यायचं असतं, त्यावेळेस त्यांच्या पोर्टलवर आमचा आधार लिंक, मोबाईल नंबर कंपल्सरी आहे. त्याशिवाय मुलं हॉस्टेलला फॉर्म भरू शकत नाही. अरे दऱ्यादोऱ्यात डोंगरामध्ये राहणारे, नेटवर्क नसणारे मुलं, मायबापाकडे मोबाईल नसणारा मायबाप, आणि या मुलांना तुम्ही तिथं OTP आल्याशिवाय तुमचा फॉर्म भरला जाणार नाही, आधार लिंक असल्याशिवाय मोबाईलला फॉर्म भरला जाणार नाही. अरे काय ठेवलंय, काय चालवलंय तुम्ही? प्रयोग आमच्यावर करता. आदिवासी विकास विभाग वसतिगृहावर प्रयोग करतं. समाज कल्याण वसतिगृहाला अशी कुठलीही अट नाही, भोजन DBT नाही. त्यांना मेसच चालू आहे. मेस एकदम सुंदर आणि चांगलं जेवण चालू आहे. आज आम्हाला जिथं कमी पैशाचं जेवण मिळतं ना, तुच्छ दर्जाचं जेवण, ते 50 रुपये प्लेटने घ्यावं लागतं. याच्यासाठी वारंवार आंदोलन केले, वारंवार मोर्चा काढला, चूल पेटून हॉस्टेल समोर आंदोलन केले, तरी पण शासनाला जाग आली नाही. आणि आता वाढीव नावानी आपल्याला जुन्या दरानेच पैसे देतात, पण वाढीव दराने देत नाहीत. अशी कंडिशन आली की मुलांना हॉस्टेलमध्ये जेवण बनवून खायला लागलं. ज्यावेळेस मुलं हॉस्टेलमध्ये जेवण बनवत होती, त्या मुलांचे स्टोव असेल, शेगडी असेल, सगळं काढून घेण्यात आलं. काढून घेण्यात आलं ना. मग काय विचार आहे तुमचा? आमची प्रगती पाहिजे. तुमचा GR म्हणतो अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना त्यांच्या गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे, याकरिता विकास विभागामार्फत जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय ग्रामीण शासकीय वसतिगृहे कार्यान्वित करण्यात येत आहेत. सदर वसतिगृहामध्ये म्हणजे जे मुलं बाहेरून येतात ते इथं राहून चांगल्या दर्जाचं शिक्षण घेतील म्हणून वसतिगृह संकल्पना आहे. काय ही वसतिगृह संकल्पना? यांना विसर पडलाय. आदिवासी विकास विभागामध्ये यांनी सांगावं की कशाचा विकास करताय. अरे आम्हाला गरज आहे शिक्षणाच्या विकासाची, आम्हाला गरज आहे शिक्षणाची पातळी वाढवण्याची, आम्हाला गरज आहे आमचा समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे. आणि यांचा विकास कुठं चालू आहे? योजनांमध्ये. वसतिगृहाला द्यायला पैसे नाहीत, वसतिगृहाच्या इमारती बांधायला पैसे नाहीत, मग यांच्याकडे पैसे आहेत कशाला? लाडक्या बहिणीला आमचे पैसे वर्ग करतात आणि आम्हाला उपाशी पोटी मारतात. आमचा विकास होतो का याच्यानी? मग या विभागाने विकास विभाग सोडून भकास विभाग नाव ठेवलं पाहिजे. काय भकास विभाग ठेवलं पाहिजे. आज आपण यांना निवेदन द्यायला आलोय. त्यांनी या ठिकाणी निवेदन खाली येऊन स्वीकारलं पाहिजे. आणि या निवेदनामध्ये ATCच्या अखत्यारीत जेवढे पण आपल्या मागण्या असतील त्या त्यांनी तात्काळ मंजूर कराव्यात. तसं लेखी स्वरूपामध्ये आपल्याला पत्र द्यावं. आणि जे वाढीव दर नवीन GR नुसार आहे भोजन DBT, ती भोजन DBT किती दिवसात आम्हाला टाकणार ते लेखी दिलं पाहिजे. IT सेल आमचा विषय नाही. IT सेलला काय तुम्हाला द्यायचं न द्यायचं आमचा विषय नाही. आमचा विषय आणि आमचं वसतिगृह आदिवासी विकास विभागाचं आहे. कोणाचं? आदिवासी विकास विभागाचं आहे. जे काय करायचं असेल, जे काय निर्णय घ्यायचे असतील ते आदिवासी विकास विभागाने घ्यावेत. आज या ठिकाणी ATC समोर मोर्चा आंदोलन करतोय आपण. यांनी जर ही मागणी पूर्ण नाही केली तर प्रत्येक ATC समोरच नाही, प्रत्येक हॉस्टेल, प्रकल्प अधिकारी, आयुक्तालय महाराष्ट्रामध्ये जसं 2013, 14, 15ला सतत तीव्र आंदोलन झाली होती मुलांची, तशीच सेम आंदोलनं परत होतील याची नोंद घ्यावी. यांनी आम्हाला पोटावर लात मारून अशा कुठल्या निर्णयाला आम्हाला इथपर्यंत यायला भाग पडत असेल तर त्याचीही दखल घ्यावी. आज शांततेमध्ये आलोय, शांततेमध्ये निवेदन देतोय, पण याच्या नंतरचा मोर्चा शांततेत नसेल याची देखील यांनी दखल घ्यावी. आपण आज निवेदन देतोय. त्या निवेदनामध्ये ज्या समस्या आहेत आपल्या त्या तुम्हाला वाचून दाखवतो. ज्या आपल्या समस्या आहेत ते नवीन शासन निर्णयाप्रमाणे तो साहित्य खरेदीचा आणि निर्वाह भत्ता
हा तात्काळ मिळाला पाहिजे. नवीन GR नुसार, नवीन दरानुसार भोजन भत्ता डीबीटी तात्काळ मिळाली पाहिजे. डीबीटी सायकल, ही डीबीटी सायकल 10 महिन्याची आहे. किती महिन्याची आहे? 10 महिन्याची. GR मध्ये 12 महिन्याची आहे. पण शासनाचे काही कुरबुडी अधिकारी 10 महिन्याची डीबीटी लागू करायचा प्रयत्न करतायत. तर त्यांना सांगू इच्छितो की इथं व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत, त्यांचा कोर्स 12 महिन्याचा असतो. किती महिन्याचा? 12 महिन्याची डीबीटी सायकल पडली पाहिजे. ती स्पेशल टाका किंवा कुठलीही टाका, पण ती डीबीटी GR नुसार पडली पाहिजे. चौथी मागणी आहे, मागील 3 वर्षाची स्कॉलरशिप पेंडिंग आहे. किती वर्षाची? मागील 3 वर्षाची स्कॉलरशिप पेंडिंग आहे, ती तात्काळ अदा केली पाहिजे. आणि हॉस्टेलमध्ये ज्या मुलांना ऍडमिशन मिळत नाही ते स्वयंमध्ये प्रवेश दिले जातात. कुठे? स्वयंमध्ये. जे वसतिगृहाच्या बाहेर राहणारी मुलं आहेत त्यांच्या रकमेमध्ये वाढ केलेली नाही, ती देखील वाढ करण्यात यावी. वसतिगृह प्रवेश प्रक्रिया आज कुठला महिना आहे? सप्टेंबर. अजूनही पूर्ण झालेली नाही. अजूनही व्यावसायिक अभ्यासक्रमाचे मुलं वेटिंग मध्ये आहेत. ती प्रवेश प्रक्रिया तात्काळ लवकर झाली पाहिजे. वसतिगृहामध्ये टीव्ही आहेत का? संगणक आहेत का? ते देखील पुरविण्यात आले पाहिजे, जे की आता काळाची गरज आहे. 2013, 14, 15 मध्ये ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस प्रत्येक वसतिगृहाला टीव्ही आणि संगणक देण्यात आले होते. ते टीव्ही आणि संगणक कुठे आहेत माहितीये का? टीव्ही वार्डनच्या घरामध्ये, आणि तुमचे कम्प्युटर ATC ऑफिसला, PO ऑफिसला. कुठं? ATC ऑफिसला. त्यांनाही भीक लागली, आपले कम्प्युटर त्यांनी घेतलेत. त्यामुळं आणि आपल्या हॉस्टेलला असणारे वार्डन ते एवढे गडगंज श्रीमंत झाले की जे पायी येत होते आज त्यांच्याकडे 4 व्हीलर आहेत. त्यांच्या घरामध्ये आमच्या 32 इंचाच्या टीव्ही त्यांच्या घरामध्ये आहेत. त्यांचे फ्लॅट बघाल तर सुस्वच्छ आहेत, आणि आमचे हॉस्टेल उघाण पडलेत. मुलीच्या अंगावर स्लॅब पडतायत ना. वाकडी हॉस्टेलचे, पनवेल हॉस्टेलच्या मुलींच्या अंगावरती छताचे स्लॅब पडलेत. आपण 2013 पासून यांना सांगतोय की या मुलांचे विमे काढा, म्हणून आपला विमा काढला पाहिजे. कोरोना काळामध्ये ती मुलगी डहाणूवरून खारघरला अप अँड डाऊन करत होती. तिला हॉस्टेलला राहू दिलं नव्हतं, हॉस्टेल बंद होते. त्या काळामध्ये त्या मुलीला उपासमारीमुळे ती रिक्षातून चक्कर येऊन पडली, ती मृत्युमुखी पडली. आणि तिच्या पाठी तिच्या 2 बहिणी होत्या, त्या पण नर्सिंगला होत्या, ही पण नर्सिंगला. तिचे आई वडील मोलमजुरी करून मोठी मुलगी म्हणून शिक्षणासाठी खर्च केला तिच्यावर सगळा, आणि ती मुलगी यांच्या निष्काळजीपणामुळे दगावली. आपण सांगितलं तिला काहीतरी आर्थिक मदत द्यायला पाहिजे होती. त्याचं पत्र कोरोना काळाच्या पासून अजूनही ATC ऑफिसला पेंडिंग आहे. त्या मुलीच्या आई वडिलांना कुठलीही आर्थिक मदत झाली नाही. म्हणून शासनाने प्रत्येक मुलाचा वसतिगृहात राहणाऱ्या त्यांचा विमा काढला पाहिजे. कमीत कमी त्याच्या पाठीमागच्या आईवडिलांचा आधार गेल्याच्या नंतर त्याला मदत झाली पाहिजे. जशी की आश्रमशाळेमध्ये ती पद्धत आहे, अनुदान देतात. आश्रमशाळेमध्ये एखादा विद्यार्थी मेला तर त्याच्या आईवडिलांना अनुदान मिळतं. ते विमे आपल्या मुलांना पण काढण्यात आले पाहिजे. वसतिगृहाची वेबसाईट आहे. वसतिगृहाच्या वेबसाईटवर तुम्हाला कुठलं हॉस्टेल कुठल्या ठिकाणी आहे हे दर्शविलेलं आहे का? ते पण वेबसाईटवर तुमच्या IT सेलला सांगा, त्यांच्या कानात भरा की हॉस्टेलची वेबसाईट काहीतरी सुधारित अशी डेव्हलप दाखवा. नुसता काहीतरी 3rd क्लास पेज केलाय आणि त्यावरती आमचे फॉर्म भरून घेतले जातात. त्यावरती डिटेल्स असली पाहिजे. महाराष्ट्रातल्या कुठल्या ATC मध्ये कुठलं हॉस्टेल कोणत्या ठिकाणी आहे, त्या हॉस्टेलची क्षमता काय, त्या हॉस्टेलमध्ये किती विद्यार्थी भरलेत, त्या विद्यार्थी किती भरायचे शिल्लक आहेत कुठल्या कोर्ससाठी, अशी डिटेल्स चार्ट आला पाहिजे. काहीही वेगळं करायचं नाहीये त्यांना. ऑलरेडी डेटा आहे. आपण फॉर्म भरतो त्या पोर्टलवर डेटा आहे. फक्त स्क्रुनिटी करायला पाहिजे आणि प्रवेशित विद्यार्थी आणि रिक्त जागा असा कॉलम त्यांनी तयार केला पाहिजे. ज्या ज्या हॉस्टेलचे भूमिपूजन झाले तुम्हाला माहिती आहे, बऱ्याचशा आदिवासी वसतिगृहाचे भूमिपूजन झालेले. स्वतःची बिल्डिंग आहे, करोडो रुपये भाड्याला मोजतात. तेवढ्या पैशामध्ये आजपर्यंत शासनाच्या बिल्डिंगा झाल्या आहेत. पण इलेक्शनच्या टायमाला काही पुढारी आले
अधिकारी आले आणि भूमिपूजन केले, त्याचं काय काहीच झालं नाही. त्या 500 क्षमतेचे हॉस्टेल चालू झाले पाहिजे. पनवेल नवीन पनवेलचं 500 क्षमतेचं हॉस्टेल आहे. किती क्षमतेचं? 500. पण तिथं 300 आणि 250 मुलं भरली जातात. ते हॉस्टेल गेल्या 10 वर्षापासून चालू आहे. किती? 10 वर्षापासून. 10 वर्षाचं जर नुकसान बघितलं मुलांचा तर हजारो मध्ये आहे. दरवर्षीचे 200-250 मुलं जर आपण पकडले त्या हॉस्टेलचे तर 10 वर्षामध्ये किती मुलं प्रवेश झाले असते, किती मुलांना लाभ मिळाला असता, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणून शासनाने ती क्षमता पूर्ण भरली पाहिजे. वाकडी पुणे येथे मुलींचं हॉस्टेल आहे. 500 मुलींची क्षमता आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये उच्च शिक्षण घ्यायला महाराष्ट्रातून मुली येतात. त्या मुलींचे जर 500 तिथं क्षमतेचं हॉस्टेल पूर्ण भरलं तर त्याही ठिकाणच्या मुलांना प्रवेश मिळाला असता. पण तिथंही 200च मुलांना प्रवेश दिला जातो. म्हणून तिथल्याही 500 क्षमतेचे पूर्ण मुली आणि पनवेलचे मुलं भरली पाहिजे. नर्सिंग आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे मुलं इथं असतील, त्यांना स्कॉलरशिप मिळाली नसल्यामुळे कॉलेजवाले मूळ कागदपत्र ओरिजिनल कागदपत्र देत नाहीत. माहिती आहे ना? YMT कॉलेज खारघर नर्सिंगचं कॉलेज आहे. त्या मुलांना स्कॉलरशिप मिळाली नाही म्हणून 2 वर्षापासून त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथं हॉस्टेलनी आणून ठेवलेत. शासनाला येऊन त्या मुलांनी पत्र दिले, ATCला येऊन पत्र दिलेत, POला येऊन पत्र दिलेत. त्यांची अजूनही स्कॉलरशिप मिळाली नाही. त्या मुलांचं 2 वर्षाचं नुकसान या डिपार्टमेंटमुळे आणि कॉलेजमुळे झालेले आहेत. डिपार्टमेंटला सांगणे असे कुठले कॉलेज असतील स्कॉलरशिपमुळे पेंडिंग असेल त्यांची फी तर त्यांचे मूळ कागदपत्र देत नसतील तर या डिपार्टमेंटने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. हे राईट्स आहेत आदिवासी विकास विभागाला. जर कोणत्या मुलाची अडवणूक होत असेल तर आदिवासी विकास विभाग त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकतो. त्याचप्रमाणे हे 11/11/2011च्या काही भोजनाच्या गोष्टी वगळल्या तर बाकी सगळा शासन निर्णय लागू झाला पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी या समस्या आज डिपार्टमेंटला देणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी आहेत पण आज यांना आपण प्रेमाने निवेदन द्यायला आलोय. याच्यानंतर जर यांनी ऐकलं नाही तर 2 स्टेप घ्यायचे आहेत. एक तर तीव्र आंदोलन, दुसरी आहे ते न्यायालयीन बाजू. मी स्वतः ॲडव्होकेट आहे. आदिवासी मुलांची टीम आहे, वकिलांची टीम आहे जी हायकोर्टामध्ये आम्ही यांच्या अगेन्स्ट PIL दाखल करू, रीट दाखल करू आणि यांना हायकोर्टात खेचू. या ठिकाणी आपण त्यांना निवेदन देऊ. एवढंच बोलतो. जय आदिवासी. घोषणा देतो. शिवबाची साथ बिरसाची औलाद, शिवबाची साथ बिरसाची औलाद मोडेल पण वाकणार नाही. हाच माझा आदिवासी समाज. जय आदिवासी. जय आदिवासी. जय आदिवासी. जय आदिवासी. आता आपल्या किती मागण्या मान्य करणार सांगावं आणि लेखी द्यावं. पोरांना राहायची सोय नाही. आम्ही पालघरवरून इकडे येते. मी जवळच आहे प्रॉपर. कुठेच नाही, कोणत्या करते नाही. फक्त एकच ट्रेड दिसतो. मोटर मेकॅनिकल वगैरे एकच ट्रेड. त्यांचं ॲडमिशनमध्ये पळाले त्यानंच नव्हतं. त्यांच्या ITIच्या परत आणि आम्ही ऑर्डर नाही करत का मुलांनी सांगितलं? ऑर्डर नाही करत. ते आई पोरांची नाव फक्त एकच मोटर मेकॅनिकल व्हेकल हा एकच ट्रेड दिला हा मुंबईमध्ये. जर आपली वेबसाईट आहे बरोबर आहे, वेबसाईटला एका हॉस्टेलनी ट्रेड ऍड केला तर तू महाराष्ट्रात दिसला पाहिजे ना. एक कोर्स एका हॉस्टेलच्या एका POनी जरी ऍड केला तर तो पूर्ण महाराष्ट्रात दिसला पाहिजे. आता जुलैचा आहे, 2 जुलैचा आहे बघा. आता माझ्या स्वतः सोबतचा विषय कॉलेजच दाखवत नाही काही हॉस्टेलला. तिथले जवळचे कॉलेज असते ते दाखवत नाही. छोटे प्रश्न आहेत. स्वतः लेटर घेऊन गेले सर मी. इथपर्यंत येऊन सांगायची गरज नाही ना.
ITI वाले पोरं आहेत त्यांना हॉस्टेलला ऍडमिशन भेटत नाही. का 1 इयरचा ट्रेड असला तरी भेटलं पाहिजे ना. आणि त्याच्यात अजून असे पण आहेत जे DMLT वाले पोरं आहेत, 2 वर्षाचा कोर्स आहे ना. PG DMLT वाले आहेत, 2 वर्षाचा ट्रेड आहे. त्याच्यात पण एकच वर्षाची DPT भेटते. असं काय बरं 2 वर्षाच्या हॉस्टेलला राहतात ना, मग 1 वर्षाची DPT कुठे जाते? खुर्ची टाका आम्ही अर्धा वर्ष उलटून गेलं. एका हॉस्टेलला अजूनपर्यंत 5 आणि 6 पोरांची फक्त ऍडमिशन झालेली आहेत. बाकीचे पोरं अजूनही रखडत आहेत. बरोबर. आयुक्तांना तुमच्या लेवलला आहेत सगळ्या. डिपार्टमेंट तुमच्या लेवलला आहे. तुम्ही हा मेसेज आम्हाला दिलाय, आम्हाला पत्र दिले, आम्हाला ते मान्य नव्हतं. दारापासून आम्ही जायचं तर मग आमचा इथे उपयोग काय मग? साहेबांनी फोन करावं वरती कोणाला करायचं त्यांना. आमच्या समोर करा ना. आम्ही कसं सचिवाला बोलावं, आयुक्त साहेबाला बोलावं, IT सेलचा कोण माणूस आहे त्याला बोलवावं, त्यांना बोलून त्यांना फोनवरती तर आम्ही पैसे करतो इथपर्यंत आलोय. तुम्ही फक्त खाली यायचे तुम्हाला एवढाच विषय. काय याचं आम्ही मुलाला एवढ्यांना वरती बसायला जागा आहे का? इथं ठाण्याला आलं साहेब आहेत का पोलीसवाले समोर थांबतील ते? झालं, मी चेक केलं. आमच्या समोर थांबतील असेल. अहो, actually मुलं किती आहेत? कोणालाही काही बोलणार नाही, कोणालाही आगाऊ बोलणार नाही, हात लावणार नाही, एवढी जिम्मेदारी मुलांना सगळं कळतंय. अजिबात नाही. आम्हालाही माहिती आहे, साहेबांनी नोटीस दिली तेही आम्हाला माहिती आहे, आम्हाला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे आम्ही आगाऊ काही करणार नाही. एवढे मुलं बसतात मला माहिती आहे, तो हॉल मोठा आहे, तिथं बसलं तरी चालेल, तिथं नाही. आम्हाला इथंच पावसात उभं करायचं असेल तर साहेबांना तयार आहे. तिथं chair टाका. साहेब पोलीसवाले साहेब समोर राहतील, आम्ही इथून बोलू. चालेल ना. हो ना मग. साहेब असतील, प्रत्येक डिपलचा तुमचा जो कोणी क्लार्क आहे, तो PO आहे, APO आहे, ते समोर राहतील, ते सांगतील आमच्या अडचणी काय असतील ते बरोबर आहे. सांगतील. एवढी पोरं आले नाहीत आज. आणि प्रत्येक मेन विषय पोराला काय उत्तर आहे, पाहिजे आहे. सगळ्यांनाच माहिती पाहिजे आतमध्ये काय झालं. बरोबर ना? माहिती नाही झालं. मी माझ्या फायद्यासाठी आम्ही पुढारपण करतोय असं नाही. मी माझ्या फायद्यासाठी किंवा हे 2-4 पोरं फायद्यासाठी नाही, हे मुलांच्या फायद्यासाठी, वसतिगृहासाठी. तुम्ही बरोबर. वळवतो ते मी पण वळवतो. ते सगळ्यांसाठी म्हणून इथं यायला लागतं साहेब. ओळखीचे माणसं आम्हाला इथं बोलवतात. मग काय करणार? मग ओळख काय फायदा काय ओळखीचा मग? मॅक्झिमम मुलं घेऊ. कामं होत नसतील का? लाईट पण आम्ही बॅगा बाहेर ठेवतो, आमच्या चप्पलही बाहेर ठेवतो, आमच्या पेनही बाहेर ठेवतो, छत्री बित्री सगळंच बाहेर ठेवतो आम्ही. छत्री वगैरे सगळं ठेवतोय. त्यामुळं घाबरायचं काही कारण नाही. त्याच्यामुळं बरोबर आहे. असं का बरं ते कॅबिन मध्ये बसले, तसं का बरं त्यांना पण खाली बोलवा ना. मग आतापर्यंत खाली यायला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सला आहे. त्यामुळे सर्वांच्या समस्या समजून घ्या आणि त्याच्या उत्तर द्या आम्हाला. ते मांडते. त्यांचं म्हणणं मांडते. ते नाही म्हणतात. तर आम्ही ते करा. म्हणणं नाही, आम्ही निवेदन तर देणारच आहे, पण बाकीच्या मुलांच्या जे काय असतील इथं सोडवत असाल तर तुम्ही तुमच्या POला आणि क्लार्कला बोलून लिहून घ्या ना, नोटीस करा, साहेबाच्या समोर लिहून घ्या. निवेदन देऊन गेलो आम्ही त्या दिवशी. प्रत्येक वेळेस गेटवरून जायचं तर मग मागणी कधी व्हायची आमची पूर्ण? लेखी पाहिजे. डायरेक्ट घेऊनच जायचं आता. जो अधिकारी इथला मेन आहे, जो निर्णय घेऊ शकतो तात्काळ, हा. त्या ATC ला आम्ही बोलणार. बरोबर. ATC साहेब नसतील तर सचिवाला बोलवा. मंत्रालय लांब नाही, आम्ही बसतो संध्याकाळ. बरोबर आहे. सचिवाला बोलवा, निर्णय घ्यायला हवा. नाही नाशिकहून आयुक्ताला बोलवायचं असेल तर त्यांनाही बोलवा, बसतो. बरोबर. आणि जर निवेदन देऊन यांना एवढ्या दिवसात काही करता येत नसेल तर हे काय करतायत एवढ्या वर्षापासून. आणि POला बरोबर पण आहे. जर लेटर दिलेलं आहे तर त्यांनी ते मेन ऍक्शन घ्यायला पाहिजे ना.
अप्पर आयुक्त साहेबाला बोलवा, त्यांना सांगतो. त्यांनी तात्काळ जर कोणी निष्काळजी केला असेल त्या अधिकाऱ्यांवर पण त्यांनी ऍक्शन घ्यावी. नवीन असतील तर त्यांनाही अधिकारी काय आहेत ते कळेल क्लार्क लोकांना पण. तर आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या पूर्ण करा. नाहीतर खुर्च्या खाली करा. अरे शर्म करो, शर्म करो. आयुक्त साहेब शरम करो, अरे शर्म करो, शर्म करो. आयुक्त साहेब शरम करो, अरे शर्म करो, शर्म करो. आयुक्त साहेब शरम करो. आपण कुठं रस्त्यावर आंदोलन करतोय का? नाही. त्यामुळे इथं येणाऱ्या मुलांना अजिबात घाबरायचं कारण नाही. ज्या कोणत्या मुलावर कुठली ऍक्शन घेतली जाईल त्या प्रकल्प अधिकाऱ्यावर असेल, त्या गृहपालावर असेल, सस्पेंड करेपर्यंत त्याच्या कार्यालयासमोर उपोषण करू प्रकल्प आपण. कार्यालयावरून ज्या मॅम येतात तर त्यांनी आम्हाला पर्सनली वैयक्तिक बोलून घेतात हॉलमध्ये आणि असं म्हणतात तर तुम्हाला पीओ ऑफिसला यायला काय प्रॉब्लेम येते, तुम्ही डायरेक्ट आयुक्त कार्यालयाला पुढे का गेला? मग करा ना, द्या डीबीटी. आम्ही कशाला जातो? पर्सनली बोलून म्हणजे जे आहे ते सर्वांपुढे बोलायला पाहिजे. पर्सनली बोलून स्टुडंटला टॉर्चर करणे व्यवस्थित नाही. असं असेल त्यांचं नाव सांगा ते. म्हणजे गृहपालचं पण नाव सांगा आणि ते पीओ वरून कोण मॅडम येतात ना त्यांचं नाव सांगा. आता निलंबित करा म्हणा. आम्ही काय येडे पण यायला. आणि अजिबात कोणालाही घाबरायचं कारण नाही. कोणाचाही कुठलाही प्रवेश रद्द होत नसतो. एक वेळेस हॉस्टेलला ऍडमिशन झालं, ह्या साहेबाला देखील अधिकार नाही की तुमचा प्रवेश रद्द केला पाहिजे. जोपर्यंत न्यायालयामधून आदेश होत नाही तुमचा प्रवेश रद्द करण्यात येते, कारण वाईज स्पष्टीकरण देत नाही, तोपर्यंत कोणाचंही ऍडमिशन कॅन्सल होत नाही. आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत एकाही मुलाचं ऍडमिशन कॅन्सल होणार नाही. कुठल्याही गृहपालाला अधिकार नाहीत, वॉर्डनला अधिकार नाहीयेत की प्रवेश कॅन्सल करावा. कुठल्याही प्रकल्प अधिकाऱ्याला अधिकार नाहीयेत. एटीसी ऑफिसला नाही ना, आयुक्तालाही अधिकार नाहीयेत. ज्या वेळेस तुम्ही काहीतरी तिथं धूम्रपान करताय, ज्या वेळेस तुम्ही तिथं ड्रिंक करताय, ज्या वेळेस तुम्ही तिथं काहीतरी तोडफोड करताय, त्यावेळेस एखाद्या वेळेस अशी सूचना देऊन हे पुढच्या कार्यालयाला नोटिंग पाठवायची असते. प्रवेश कॅन्सल करता येत नाही. त्यामुळं कुणालाही घाबरायची गरज नाही. हा वैयक्तिक प्रश्न आहे आपला. आयुक्त साहेब खाली या, खाली या, खाली या, आयुक्त साहेब खाली या, खाली या, खाली या. आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, खाली करा, आमच्या मागण्या पूर्ण करा. नाहीतर खुर्च्या खाली करा. आयुक्त साहेब खाली या, खाली या, खाली या, आयुक्त साहेब खाली या, खाली या, खाली या. आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या पूर्ण करा. नाहीतर खुर्च्या खाली करा. मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, मागण्या आमच्या हक्काच्या. नाही कुणाच्या बापाच्या. खाली या, खाली या, आयुक्त साहेब खाली या, खाली या, खाली या. आयुक्त साहेब खाली या. तुम्ही बँक तुला लेटर द्यायला ना एक पूर्ण एटीसी अंतर्गत जे हॉस्टेल येतात, आपल्या एटीसी अंतर्गत 87 हॉस्टेल आहेत. किती? 87 हॉस्टेल. 87 हॉस्टेलमधले 4 प्रकल्प कार्यालय आहेत. 4 प्रकल्प कार्यालयामध्ये ज्या ज्या ठिकाणी विभागीय स्तरीय, महानगरपालिका आणि जिल्हास्तरीय हॉस्टेल आहेत, त्या हॉस्टेलला डीबीटी भोजन भत्ता दिला जातो. त्या हॉस्टेलचे हे विद्यार्थी आहेत. जे तालुकास्तरीयचे त्यांना भोजन दिलं जातं, ते मुलं यामध्ये नाही आहेत. पण विभागीय आणि महानगरपालिका, जिल्हास्तरीयचे ज्या मुलांना डीबीटी दिली जाते आपल्या एटीसी अंतर्गत, त्या ठिकाणची मुलं आहेत. सरांची आमचं डिस्कशन झालं वर. तर तुमचं जे काही निवेदन आहे त्याच्या मुद्देनिहाय चर्चा करण्यासाठी सरांनी आपल्याला आपली जी शिष्टमंडळ आहे त्यांना विषय कसा असतो, जनरल मोर्चा येतो ना त्यावेळेस वेगळी गोष्ट असते. ती लोक बाहेरची असतात. ही मुलं तुमची आहेत, तुमच्या हॉस्टेलची. त्यांच्याकडून तुम्हाला कुठलाही धोका नाही. इथं शिष्टमंडळ, विडारी, पुढारी कुणी नाही.
जी काही आहे जी मुलं आहेत बेटा याच्यासाठी की आपली जी संख्या आहे ना ती संख्या कॅबिन मध्ये बसण्यापेक्षा आपले ठराविक विद्यार्थी जर आले प्रत्येक गोष्ट आम्ही आमच्यासाठी खाली नाही विषय आणि संयुक्तिक कसं आहे पाऊस चालू आहे त्याच्या काही वैयक्तिक पण अडचणी आहेत वैयक्तिक आहेत त्या देखील त्यांनी स्वतःनी मांडल्या तर योग्य पद्धतीने बरोबर आहे. हे डिपार्टमेंट आदिवासी डिपार्टमेंट जर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत नसेल ते खाली येत नसेल आम्हाला अथोराइज पर्सन पाहिजे यामध्ये तुमच्या लेवलला आम्ही मागच्या टायमाला 9 तारखेला येऊन घेऊन गेलो मॅडम पण होत्या ना तुम्ही म्हणते बरोबर आहे तुम्ही निवेदनाच्या दिवशी जी आहे त्या दिवशी कमिटी असल्या कारणाने यापर्यंत झाली नव्हती. आता ही वेळ आलीच सर राहिले पण आज सर अवेलेबल आहेत ना. आम्हाला फक्त त्यांच्याशी भेट घ्यायची आणि बोलायचं मुलं बसतात ऑफिस चेअर करा आम्ही खाली बसू तर आपण बसूया साहेबाची कॅबिन मोठी आहे साहेबाचं स्टेज वरती आहे बाकीची मुलं आपण खाली आतमध्ये बसू बसू परंतु चेअर काढून समस्या आहे ती सर्वांची चर्चा झाली पाहिजे ती तुमचं निवेदन येणं आणि ते कमिटीचं येणं एकत्र झालं त्यामुळे त्याकडे थोडंसं मी काय सांगतो हे हॉस्टेलची मुलं आहे हे जनरल मोर्चा आहे का नाही आहे ना जनरल मोर्चा असेल तर बाकीच्यांना काही माहिती नसतं त्यांना अडचणी नसतात त्यांचे कॉमन असते लोक असेच आलेले असतात पण इथं विद्यार्थी अडचणी घेऊन आले मॅक्झिमम विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये जे महत्त्वाचे प्राधान्य करणार मला वाटत नाही की जास्त मुलं जास्ती मुलं राहिले असते ना मी बोललोच नसतो तुम्हाला मुलं जास्ती राहिले नसते तर बोललो नसतो मुलं खूप कमी आहेत पहिले पण मोर्चे तुम्ही बघितलेत मुलं जास्ती होते त्यावेळेस आम्ही कुठलंही केलं नव्हतं पण ATC साहेब खाली येऊन मुलांशी चर्चा केली होती बरोबर पहिले 2 ATC ठीक आहे जेवढे पण मॅक्झिमम पर्सेंटेज तर मीना साहेब होते आमच्याशी स्वतः बोलायचे एक एक विद्यार्थ्याला साहेब बोलणार नाही असं नाही साहेब पण बोलणारच आहे हा बोलणार साहेबांनी आम्हाला जेवढं बसतो जेवढे जास्त ऐका आम्हाला जर तुम्ही तुमचे मानत असाल तर सगळ्यांशी चर्चा केली पाहिजे आजपर्यंतचा एकही ATC असा नाही की ज्यांनी मुलांशी खाली येऊन संवाद साधला नाही मग ते मीना असतील गवांदे असतील तुमच्या पाटील असेल सगळे असतील सगळ्यांनी येऊन मुलांसोबत बोललेले खालती त्यावेळेस मुलांची संख्या खूप आमापुरती मोठी होती आता खूप कमी मुलं आहेत साहेबाशी बोलताना कोणीही वरच्या आवाजात किंवा उद्धटपणे बोलायचं नाही जे काय असेल ते रीतसर मांडायचे कारण आपली संस्कृती उर्मट नाही आपली भाषा पण छान आहे त्याच्यामुळे कुठलाही अपशब्द कुणीही काढायचा नाही त्यांच्याकडून आपल्याला आपल्या समस्या ज्या आहेत त्या मांडून ज्या सॉल्व्ह करतील त्यांनी ते आपल्याला लेखी स्वरूपामध्ये द्यावं बाकी